आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे छगन भुजबळांची। आरक्षणाबाबत सरकारकडून दिशाभूल करत असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केलाय। आरक्षणाला धक्का नाही तर ही घुसखोरी असल्याचं सांगत सरकारनं स्पष्टीकरण द्यावं असंही भुजबळांनी म्हटलंय। आधीच ओबीसी प्रवर्गात अनेक जातींचा समावेश आहे आणि त्यात आता आणखी काही लाखांचा ओबीसी प्रवर्गात समावेश होणं म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये आपसुकच वाटेकरी वाढणार असल्याचं छगन भुजबळांनी सांगितलंय। झी 24 तासला छगन भुजबळ यांनी विशेष मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांची ही प्रतिक्रिया आहे। इतकंच नाही तर सरकारनं दबावाखाली मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला असून हैदराबाद गॅझेट जीआरला कोर्टामध्ये आव्हान देणार असल्याचं भुजबळांनी झी 24 तासच्या या विशेष मुलाखतीमध्ये सांगितलंय। त्यामुळे आता याचे पुढचे पडसाद काय असणार आहेत या संदर्भात आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे लक्ष्मण हाकेंसंदर्भातली। मराठा आरक्षणासंदर्भातल्या जीआर विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संघर्ष यात्रा 2.0 ची घोषणा केली आणि आता संघर्ष अटळ आहे, कोणी काहीही म्हणो आपल्याला लढावंच लागेल असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी केलंय। ओबीसी आरक्षण बचावासाठी बारामतीमध्ये आज महा एल्गार मेळावा आयोजित केलाय। बारामतीच्या शारदा प्रांगणातून या मोर्चाला सुरुवात होईल। तहसील कार्यालयावर मोर्चा धडकेल। या मोर्चात मोठ्या संख्येने ओबीसींनी सहभागी व्हावं अशी हाक लक्ष्मण हाके यांनी दिली आहे। यावर आपलं लक्ष असेल। आणि तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे गणेशोत्सवासंदर्भातली। विसर्जनाआधीचा आजचा दिवस आहे, त्यामुळे लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी आजचा हा शेवटचा दिवस असणार आहे। आज अखेरच्या दिवशी बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडणार आहे। मुंबई पुण्यामध्ये प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसापासून भाविकांनी रांगा लावल्या आणि आता आज अखेरच्या दिवशी सुद्धा लाडक्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी आज करण्याची शक्यता आहे। या सर्व बातम्यांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत आणि त्याचबरोबर आमच्या विविध रिपोर्टर्स बरोबर चर्चाही करणार आहोत। आरक्षणाबाबत आता एक वेगळं युद्ध छेडलेलं आहे। सरकारकडून दिशाभूल केली आहे। छगन भुजबळांनी गंभीर आरोप केले जीआर विरोधात। आता ते कोर्टात जाणार आहेत आणि झी 24 तासला त्यांनी विशेष मुलाखत दिलेली होती। आता या सगळ्याचे पडसाद नेमके काय असतील या संदर्भात चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक आपल्याबरोबर जोडल्या जात आहेत। त्याचबरोबर लक्ष्मण हाकेंनी संघर्ष यात्रा 2.0 ची घोषणा केली आहे। बारामतीमध्ये आज ओबीसींचा महा एल्गार मेळावा आहे। काय नेमक्या सगळ्या बारामतीमध्ये हालचाली असणार आहेत जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर गणपती दर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे, कारण लाडक्या बाप्पाला उद्या निरोप दिला जाणार आहे। तेव्हा या सर्व पार्श्वभूमीवर काय नेमकं सगळं वातावरण आहे जाणून घेणार आहोत। माझी सहकारी आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर आहेत।